प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावर विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। कोश्यारी ते कोरटकर अशा आशयाचे बॅनर विरोधकांच्या हाती होते। शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरांना पाठीशी घातलं जातंय असा आरोप विरोधकांनी केला। विशेष म्हणजे या विरोधकांच्या आंदोलनामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी सुद्धा सहभागी झाले होते। कोरटकर सारख्यांना प्रवृत्तींना वेळीच ठेचलं पाहिजे म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी होण्यास आपल्याला भावसं वाटलं असं मिटकरींनी म्हटलेलं आहे। तर या आंदोलनामध्ये सहभागी होण्यात काहीही वावगं वाटलं नाही असंही मिटकरी म्हणाले। आज चक्क विरोधक आंदोलन करत असताना सत्ताधारी बाकावरचे एक आमदार म्हणजे अमोल मिटकरी हे पायऱ्यांवर उभे असलेले निषेध करताना दिसले। महाराष्ट्राच्या या सदनाची प्रथा परंपरा आहे असं तुम्ही नेहमी सांगत असताना आम्ही ऐकत असतो की यशवंतराव चव्हाण साहेबांनी विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा एखादा महाराष्ट्राला पुढे नेणारा मुद्दा असेल तर विरोधकांचं राजकारण विसरून एकत्र येऊन महाराष्ट्राची प्रथा परंपरा पुढे नेली पाहिजे असा एक विचार या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिला। विरोधक म्हणून मी त्यांच्याकडे अजिबात पाहिलेलं नाही, पण त्यांनी जे जय जिजाऊ जय शिवराय असे नारे लावून शिवाजी महाराजांचा अवमान करणारे, मग ते भगतसिंग कोश्यारी असतील मागच्या काळामध्ये, अलीकडच्या काळात राहुल सोलापूरकर असेल, प्रशांत कोरटकर असेल किंवा काल परवा बदललेले अबू असीम आझमी असतील, यांच्या विरुद्ध जर ते आंदोलन करत असतील तर एक शिवप्रेमी म्हणून मी तिथे गेलो। मी काय असा विरोधासाठी विरोध करावा म्हणून नाही गेलो आणि या आंदोलनात सर्वच आमदारांनी सहभागी व्हावं असंही मी सांगतो की हे कोण्या पक्षाचं आंदोलन असू शकत नाही, सत्तेच्या विरोधातलं आंदोलन असू शकत नाही। हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी जर ते एकत्र येत असतील तर गेलं तर गैर काय त्यामध्ये। परंतु मिटकरी साहेब, सरकार तुमचं आहे, गृह खातं तुमचं आहे, प्रशांत कोरटकर याला अजून अटक होत नाही, सोलापूरकर यांना बढती दिली जाते किंवा त्यांना पुण्याच्या एका कमिटीवर घेतलं जातं सांस्कृतिक मंडळाच्या। सत्तेत असताना ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, तुम्ही सत्तेत आहात, मग तुमचा जो निषेध आहे तो निषेध योग्य कसा मानायचा? तो दुटप्पी नाही का वाटत? कुणाचा? माझा? हो, दुटप्पी कसा? तुम्ही सरकारमध्ये आणि तुम्ही निषेध पण करता। निषेध नाही, मी सरकारमध्ये जरी असलो तर सरकारमध्ये असताना महाराष्ट्रात जर काही चुकीच्या घटना घडत असतील तर मी एक नागरिक म्हणून काम नाही माझं तिथं जाणं बोलणं। मी काल सभागृहामध्ये कोरटकर, तुमचं तो सोलापूरकर आणि हे आपल्या आझमी यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरा ही काल मागणी करणार होतो, पण काल सभागृहात गोंधळ झाला, सभागृहाचं कामकाज तहकूब झालं। आता जसा या आठवड्यात मला वेळ भेटेल तसं मी मांडणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।